आज ना सकाळी सकाळी माझ्या मिस्टरांनी ना कॉल केला ईदच्या शुभेच्छा द्यायसाठी. जेव्हा मी ते ऐकलं तेव्हा ना मला बिलकुल माझ्या बालपणची आठवण आली. जेव्हा मी लहान होती, मला असं 8-9 वर्षाची वगैरे असेल, तर तेव्हा ना आम्ही घाटलाटकीला राहायचं. माझे वडील फॉरेस्टमध्ये राहायचे आणि माझ्या वडिलांना क्वार्टर मिळायचं. तर क्वार्टरवर आम्ही राहायचं आणि तिथे ना सगळ्या जाती धर्माचे लोक होते. असं नाही की एकच नाही, सगळ्याच जाती धर्माचे लोक होते. आणि विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांचे भरपूर घरं होते आणि बाबांची ना त्यांच्यासोबत खूप सलोख्याचे संबंध होते. आणि एक तर असं घर होतं की बाबांना बिलकुल मुलगा मानायची. तर मग त्यांच्याकडे कोणताही सण असो, जे काही सण येतात ना, म्हणजे तर आमच्याकडे त्यांच्याकडे जे बनवलेलं खाद्य असायचं ना ते आणून द्यायचे, जे जे काही बनवेल. मग त्याच्यात मग ते गोड भात राहायचा, गुलगुले राहायचे, शिरखुर्मा राहायच्या, एवढंच नाही तर मग रोट राहायचा. आणि तो रोट ना खूपच चांगला, म्हणजे खूपच टेस्टी लागतो. आणि आजही रोटचं नाव काढलं की माझ्या जिभेवर ते चव तरंगते. तर असं राहायचं. आणि जेव्हा त्यांच्याकडे लग्न राहायचं ना, तेव्हा ते सिधा आटा आणून द्यायचं. तर सिधा आटा काय मला कळायचं नाही, म्हणून मी आईला विचारायची हे काय आहे. तर मग आई सांगायची माझा उपवास आहे, मी जेवण करायला जात नाही. त्यामुळे ते सगळं जे काही आहे ते आणून देतात. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की ते आणून दिल्यावर तुम्ही करा, ते शिजवा आणि खा असं. तर ते आणून द्यायचे. आणि बाबांचं तर काही प्रॉब्लेमच नव्हता. बाबांचे तर खूप छान असे संबंध होते. आम्ही पण बालपणी त्यांच्यासोबत खेळायचं, राहायचं. आमच्या अगदी छोट्या छोट्या मैत्रिणी राहायच्या ना, ते जेव्हा नमाज पडायच्या तेव्हा आम्ही जायचं, त्याच्यासोबत बसायचं. तर असं छान असं त्या खेड्यात एक खूप याचं वातावरण राहायचं. आणि त्यांच्या सणाच्या दिवशी त्यांच्याकडे खूप मस्त नवीन नवीन कपडे, प्रत्येकाचं जाणं येणं असं राहायचं. नाही, ज्या पद्धतीनं आपण आपले सण साजरे करतात ना, त्या पद्धतीनं त्यांचे पण सण खूप साजरे करायचे. तर आज ईदच्यामुळे ना मला ते सगळं आठवलं. आणि जेव्हाही कोणतं काम पडलं, गरज असली, मदत असली, तर प्रत्येक वेळेस धावून यायचे. तर इतकं छान असं एकोपानं सगळे राहायचे. आणि आजही माझा जो मुलगा आहे तो फॅन्सर आहे आणि त्याचे सोयब सर म्हणून कोच आहेत. तर ते सर खरंच आहे, त्यांचा स्वभाव खूप छान आहे. तर आज ईदमुळे मला त्या सोयब सरांची आणि माझ्या बालपणीची खरंच खूप आठवण, म्हणजे सगळ्या आठवणी असं जागृत झाल्या. आणि आज त्याचमुळे मी आज हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. तर आज ईद आहे. ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.